फर्स्ट ऑफ ऑल पश्चिम घाट. तर पश्चिम घाट जो आहे द्वीपकल्पीय पठार, आणि या द्वीपकल्पीय पठारावर आज आपण म्हणतोय पहिले पश्चिम घाट. तर पश्चिम घाटामध्ये महाराष्ट्राच्या गुजरातपासून, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू हे जे काही राज्य आहेत या राज्यांमध्ये आपला सह्याद्री पसरलेला आहे. सह्याद्री किंवा त्याला म्हणतात पश्चिम घाट. पश्चिम घाट जर आपण बघितलं तर हा थोडासा एकदम म्हणजे भारताचा जो काही भाग आहे या भारताच्या भारताचा जो काही पार्ट आहे हा या भारताच्या किनारवर्ती प्रदेशात पश्चिम किनारपट्टीवरती ही भारताची काय आहे, तर भारताची ही पश्चिम किनारपट्टी आहे. पश्चिम किनारपट्टीच्या ही जी पश्चिम किनारपट्टी आहे त्याला एकदम पॅरलल या भागात या भागामध्ये असा तो पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट एकदम स्ट्रेट नाही आहे. ठीक आहे, पश्चिम घाट एकदम स्ट्रेट नाही. पश्चिम घाट कसा आहे, पश्चिम घाट थोडासा बेंड झालेला आहे. ओके, आता हा आहे पश्चिम घाट. तर पश्चिम घाट कसा झालेला आहे बघा, पश्चिम घाटाची उत्तर दिशा जी आहे, उत्तर दिशा, आणि पश्चिम घाटात ही दक्षिण दिशा. तर आतापर्यंत तुम्ही हे ऐकलं नसेल की पश्चिम घाट दक्षिणेकडे उंच आहे आणि उत्तरेकडे कमी उंचीच आहे. तर हे बरोबर आहे, मी काय नाही म्हणत नाहीये की हे चुकीचं आहे म्हणून. उत्तरेकडे त्याची उंची कमी आहे, त्याची जी उंची आहे उत्तरेकडे कमी आहे. तर दक्षिणेकडे त्याची उंची जास्त आहे. उत्तरेकडे त्याची उंची कमी आहे तर दक्षिणेकडे त्याची उंची जास्त आहे. मी सह्याद्रीची गोष्ट नाही करते, मी कशाची करते तर पश्चिम घाटाची करते. आणि मॅपमध्ये काढलेल्या पश्चिम घाटानुसार तुम्हाला काढायचं आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात, त्याला सरळ लाईन मारतात अशी एक. सरळ नाही आहे, कारण की याच्यावरती सुद्धा त्याला बघून सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स टार्गेट करू शकतो. बघून म्हणजे काय, पश्चिम घाट हा चंद्राकृती आहे. बऱ्याच ठिकाणी पश्चिम घाटावरती अशा चंद्रकोरी तयार झालेल्या आहेत. त्या ज्या दिसत आहेत ना तुम्हाला अशा चंद्रकोरी तयार झालेल्या आहेत. आणि या चंद्रकोरी तयार होण्याच्या मागचं कारण काय, तर या ठिकाणी नद्यांनी खनन केलेलं आहे. चंद्रकोर, ओके, चंद्रकोरीचे कारण नद्यांचं उभे खनन. काय झालेलं इथं, तर नद्यांनी उभं खनन केलेलं आहे. तर नद्यांचं उभं खनन हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ठीक आहे, त्याच्यामुळं काय झालंय, तर उत्तरेकडे हा भाग कोरलेला आहे असा चंद्राकृती, हाही भाग कोरलेला आहे, हाही भाग कोरलेला आहे. ह्यावरती सुद्धा क्वेश्चन्स टार्गेट झाले होते. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला असं दिसेल की या बाजूला कर्नाटक आहे. ठीक आहे, या बाजूला कर्नाटक आहे इथे. तर कर्नाटकमध्ये जो सह्याद्री आहे तो एकदम समुद्र किनाऱ्याच्या जवळ गेलेला आहे. तर कर्नाटकच्या एरियात तो समुद्र किनारी किंवा किनाऱ्या जवळ गेलेला आहे, एकदम जवळ गेलेला आहे. आणि बघितलं तर उत्तरेकडे उत्तरेकडचा उत्तर कोकण मध्ये त्याची रुंदी ही साधारणतः 100 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि दक्षिण पश्चिम घाट पर्टिक्युलरली केरळमध्ये त्याचे जे डिस्टन्स आहे ते साधारणतः 120 किलोमीटरच्या आसपास आहे. म्हणजे थोडक्यात तो या ठिकाणी रुंदी तयार करतो 120 किलोमीटरची. इथं सुद्धा 100 किलोमीटरची रुंदी तयार केलेली आहे. पण या ठिकाणी कर्नाटकमध्ये तो फक्त 20 किलोमीटरची रुंदी तयार करतो. या ठिकाणी फक्त 20 किलोमीटर, ओनली 20 किलोमीटर त्याची रुंदी. कर्नाटकच्या पट्ट्यामध्ये ओनली 20 किलोमीटरचा पाठ त्या ठिकाणी आहे. म्हणजे असं समजून चला की सह्याद्री कर्नाटकच्या सोबत एकदम भेटायला चाललाय. ठीक आहे, तर हा सुद्धा सेक्शन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अगदी हे बारीक पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण की सह्याद्रीच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला टार्गेट होऊ शकते, किंवा पश्चिम घाटाच्या बाबतीत. पहिले ते गोष्ट ही क्लिअर घ्या. मी पण बोलता कधी सह्याद्री बोलून जातोय. तर एक लक्षात ठेवा, सह्याद्री आणि पश्चिम घाटमध्ये काही फरक पडतो, काही फरक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला सह्याद्री म्हणतात. गोव्याचे लोक सुद्धा कधी सन्मानाने त्याला सह्याद्री पण म्हणतात. पण ॲक्च्युली हा संपूर्ण जो आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेला, ज्याची साधारणतः
जे 1600 किलोमीटरची लांबी आहे, ओके, त्याची उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती साधारणतः 1600 किलोमीटरची लांबी आहे. 1600 किलोमीटरची लांबी आहे. हा जो भाग आहे याला म्हणतात पश्चिम घाट. ठीक आहे, याला सह्याद्री म्हणून आपल्या महाराष्ट्रातच फक्त ओळखलं जातं. कर्नाटकमध्ये त्याला वेगळ्या नावाने ओळखलं जातं. कर्नाटकमध्ये त्याला बाबा बुदांच्या टेकड्या किंवा कुद्रेमुखच्या टेकड्या म्हणून ओळखलं जातं. कर्नाटकमध्ये त्याला बाबा बुदान किंवा कुद्रेमुख त्यांच्या टेकड्या म्हणलं जातं. ठीक आहे, तर पश्चिम घाट जो आहे, ठीक आहे, पश्चिम घाटाला कर्नाटकमध्ये काय म्हणतात, बाबा बुदान, आणि केरळमध्ये त्याला सहाय पर्वतम. ठीक आहे, सहाय पर्वतम. केरळ जे आहे ना ते इथे आहे. ठीक आहे, तर केरळमध्ये त्याला सहाय पर्वतम म्हणून ओळखतात. त्याचं नाव आहे तिथं सहाय पर्वतम. किती लोकांनी पहिल्यांदा ऐकले? किती लोकांनी पहिल्यांदा ऐकले सहाय पर्वतम? त्यांनी कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, तर तमिळनाडूच्या बाजूला त्याला निलगिरी मलाई म्हणून ओळखलं जातं. तमिळनाडूच्या पार्टमध्ये सुद्धा काही लोक आहेत किंवा तमिळनाडूच्या भागामध्ये सुद्धा त्याला त्या ठिकाणी आहे, तर त्याला निलगिरी मलाई म्हणतात. निलगिरी मलाई म्हणून त्याला खास ओळखलं जातं. तमिळनाडूमध्ये त्याला निलगिरी मलाई म्हणतात. ठीक आहे, हे बेसिक पॉईंट्स तुम्हाला माहिती असणं पाहिजे. ओके, त्याची सुरुवात होते, ठीक आहे, याची सुरुवात होते गुजरातपासून. म्हणजे असं नाही आहे की हा जो आहे ना तो महाराष्ट्रापासूनच स्टार्ट होतो. तर त्याचे सुरुवातीचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स खूप स्ट्रॅटेजिक आहेत. म्हणजे जेव्हा हा स्टार्ट होतो, पश्चिम घाट जेव्हा सुरू होतो, ठीक आहे, लक्षात ठेवा, पश्चिम घाट जेव्हा सुरू होतो तेव्हा त्याच्या उत्तरेकडे एक नदी आहे, त्या नदीला म्हणलं जातं तापी नदी. ठीक आहे, पश्चिम घाटाच्या एकदम उत्तरेकडच्या टॉप लेवलवरती कोण आहे, तर तापी नदी आहे. ही जी तापी नदी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि आपल्या विशेषतः महाराष्ट्रातील अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्याच्या भागामधून ती प्रवास करते. आता ही जी तापी नदी आहे, ही तापी नदी जेव्हा नंदुरबारच्या जिल्ह्यातून बाहेर पडते, ठीक आहे, नंदुरबारचा जिल्हा असा इमॅजिन करा की तापी नंदुरबारच्या एरियातून, नंदुरबारचा जो प्रदेश आहे नंदुरबारच्या प्रदेशातून ती बाहेर पडते. जस्ट 1 मिनिट द्या. तापी जी आहे ती नंदुरबारच्या एरियातून बाहेर पडते. तर नंदुरबारच्या एरियातून जिथं बाहेर पडते असं इमॅजिन करा की या भागात इकडे महाराष्ट्र आहे आणि इकडे सुद्धा गुजरात आहे. ठीक आहे, इकडे महाराष्ट्र आहे, इकडे गुजरात आहे आणि नंदुरबारच्या पट्ट्यातून ती तापी बाहेर पडते. म्हणजे ते नंदुरबारमधून ती गुजरातमध्ये एंट्री करते. नंदुरबारमधून कुठे एंट्री करते? ती गुजरातमध्ये एंट्री करते. जिथे ती एंट्री करते गुजरातमध्ये, त्या गुजरातमध्ये एंट्री केल्यानंतरच ती पुढे जाते ना अरबी समुद्राला किंवा खंबातच्या आखातात मिळायला. त्यानंतरच जाते ना ती सुरत वगैरे साईडला. आता मला हेच सांगायचं आहे की ज्यावेळेस ही गुजरातमध्ये तापी नदी एंट्री करते तर गुजरातच्या प्रदेशामध्ये तापी नदीच्या दक्षिणेकडे, ठीक आहे, तापी नदीच्या दक्षिणेकडे गुजरातमध्ये सुद्धा आपली सह्याद्री डोंगररांग या ठिकाणी आहे. म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा सह्याद्रीचा समावेश होतो किंवा पश्चिम घाटाचा समावेश होतो. गुजरातमध्ये सुद्धा पश्चिम घाटाचा समावेश होतो. तर त्या ठिकाणी पश्चिम घाट जो आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी पश्चिम घाट जो आहे तो, ठीक आहे, डंगस, ओके, डंगस जातीमुळे किंवा डंगस नावाच्या गवतामुळे किंवा बांबू नावाच्या गवतामुळे तिथे त्याला, ओके, डांग जिल्ह्याचा एक भाग म्हणून ओळखला जातो. गुजरातमध्ये डांग जिल्हा, जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरातचं विभाजन होत होतं त्यावेळेस हा जिल्हा आपल्याकडे येता येता राहिला होता. हा जिल्हा आपल्याकडे आला नव्हता, हा गुजरातला दिला होता. तर हा डांग जिल्हा जो आहे, या डांग जिल्ह्यामध्ये पश्चिम घाटाचा समावेश होतो. घाटाचा समावेश होतो. त्या ठिकाणी डंगस गवत सापडतं किंवा त्याला बांबू वने म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्या प्रदेशामध्ये बांबूंची वने मोठ्या प्रमाणात आहेत, डंगसची वने मोठ्या प्रमाणात आहेत. ठीक आहे,
आलं लक्षात? तिथल्या वनाला डंगस म्हणतात आणि डंगसवरूनच तिथं डांग नावाचं जिल्ह्याचं नाव तयार झालेलं आहे. डंगसवरूनच काय तयार झाले? डांग. म्हणजे आता तुम्हाला पश्चिम घाटाचा गुजरातचा पट्टा तुम्हाला क्लिअर झाला. पश्चिम घाटानंतर ते पश्चिम घाट पुढे येतो महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तो एंट्री करतो, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस तो एंट्री करतो तर महाराष्ट्राच्या बाजूला, ठीक आहे, महाराष्ट्राच्या बाजूला ज्यावेळेस तो दक्षिणेकडे असा येतोय तर ऑब्व्हियसली लक्षात घ्या, जसं आता तापीच्या डोक्याच्या वरती सातपुडा पर्वत तयार झाला. ओके, या ठिकाणी आहे सातपुडा, त्यानंतर तापी वाहते आणि तापीच्या दक्षिणेकडे आहे पश्चिम घाट. तर ॲक्च्युली मित्रांनो लक्षात ठेवा की ज्यावेळेस तापीसारखं प्रस्तरभंग झालं होतं, म्हणजे जसं तापीसुद्धा प्रस्तरभंगाने तयार झाला आहे, प्रस्तरभंग किंवा त्याला जसं ठोकळा पर्वत आपण म्हणतो तसं सेम तापीच म्हणतोय, सातपुडा जसा प्रस्तरभंग किंवा ठोकळ्या पर्वताने तयार झालेला आहे, सेम तीच प्रोसिजर या पश्चिम घाटासोबत सुद्धा झालेली आहे. आपला जो पश्चिम घाट आहे, हा पश्चिम घाट, त्या पश्चिम घाटचा सुद्धा जो निर्मिती झालेली आहे ती प्रस्तरभंगाने झालेली आहे. ही ऑलरेडी मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे इथं थोडंसं मी टाळली होती, पण तरी लिहून देतो. प्रस्तरभंग किंवा क्रॅक पडणे, ठीक आहे, यामुळे ती झाली होती. आणि प्रस्तरभंगामुळं एक भाग खचला होता आणि एक भाग वर उचलला गेला सारखा आपल्याला दिसतो. चला, ते ऑलरेडी आपण ते बघितलेलं आहे ऑलरेडी, त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही. आपल्याला मेन आहे मॅप रेडिंग. तर हा जो गुजरातच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एंट्री करतो हा पश्चिम घाट, तर महाराष्ट्रामध्ये जुन्या काळात जसा सातपुड्याला क्रॅक पडले तसं या ठिकाणी एक छोटासा क्रॅक पडला होता. महाराष्ट्राच्या आतमध्ये एक छोटासा क्रॅक पडला होता, छोटासाच, खूप जास्त नाही. त्या छोट्याशा क्रॅकला गाळनाड पर्वत म्हणतात. काय म्हणतात? गाळना पर्वत. पॉईंट टू बी नोटेड, महाराष्ट्रामध्ये, ओके, महाराष्ट्रामध्ये गाळना पर्वत हा सगळ्यात पहिला पर्वत या ठिकाणी. गाळना पर्वताच्या नंतर ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये नाशिकचा एरिया स्टार्ट होतो, या नाशिकच्या प्रदेशामध्ये परत याला एक क्रॅक पडलेला आहे. या ठिकाणी परत असे 7 क्रॅक पडलेले आहेत आणि या ठिकाणी या 7 क्रॅकमध्ये 7 माळ तयार झाला. नाशिकमध्ये काय तयार झाला? महाराष्ट्रापासूनच तयार झाला, किंवा या महाराष्ट्राचा जो पश्चिम घाटाचा भाग होता त्याच्यापासूनच तयार झाला. ठीक आहे, काय तयार झाला? 7 माळ तयार झाला. मी परत एकदा सांगतो की ओरिजिनल जो महाराष्ट्रामध्ये गेलेला जो आपला पश्चिम घाट आहे, या पश्चिम घाटाला धरूनच हे क्रॅक पडले होते. ठीक आहे, कारण की हे विसरू नका की सर्वात आधी आपल्या महाराष्ट्राला, महाराष्ट्राचा हा जो भाग आहे या भागावरती सगळ्यात पहिले प्रस्तरभंग झाला. हा प्रस्तरभंग का झाला? मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, हा प्रस्तरभंग यासाठी झाला कारण की वरून दाब पडत होता आणि खालूनही दाब वाढत होता, म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रस्तरभंग ऍक्टिव्हिटी झाली. याच प्रस्तरभंग ऍक्टिव्हिटीला थांबवलं नव्हतं, तर याच प्रस्तरभंग ऍक्टिव्हिटीला नेक्स्ट सुद्धा त्या अशा प्रस्तरभंग होत गेले. आणि म्हणूनच आपल्या भारतामध्ये तुम्ही विंध्य पर्वतापासून घ्या, तर विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, सातमाळ पर्वत, हरिश्चंद्र बालाघाट पर्वत आणि शंभू महादेव पर्वत, ही सगळी पर्वत जी आहेत, ही सगळी पर्वत ही ठोकळा पर्वत आहेत. ही सगळी पर्वत कशी आहेत? तर ठोकळा पर्वत आहेत. तर नाशिकचा जो भाग आहे, या नाशिकच्या भागमध्ये 7 माळा आणि पुढे जाऊन ओके अजिंठा डोंगर तयार झालेला आहे. तर सातमाळ अजिंठा हा जो डोंगर रंगाचा भाग आहे, हा या सह्याद्रीला धरूनच तयार झालेला आहे, वेगळा सेपरेट तयार झालेला नाही आहे. ठीक आहे, नाही दाखवेल, थांबा जरा, गडबड करू नका. तुम्ही पहिले हा एक क्रम लिहून ठेवा, मॅपवरती तुम्हाला खूप छोटं दिसेल. ठीक आहे, मी पहिले तुम्हाला गुजरात आणि महाराष्ट्र एका स्लाइडला कव्हर करतो. मी सगळं दाखवणार आहे, डोंट वरी. ओके, आय नो दॅट, डोंट वरी. फक्त तुम्ही टोपोग्राफिकल स्ट्रक्चरने नीट लक्षात ठेवा. तर गाळना पर्वत जो आहे, हा गाळना पर्वत जनरली धुळ्याच्या बाजूला तयार झालेला आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी तुम्हाला धुळे नाही दिसणार. ठीक आहे, तर आपण ह्याला काय करू, थोडंसं मोठं करू. ऑब्व्हियसली जसं आपण लास्ट टाइम केलं होतं त्या पद्धतीने जाऊ. आता थोड्या वेळापूर्वी जे तुम्हाला सांगितलं, ते तापी नदी जी आहे, ती तापी नदी इथून जाते.
ओके, तर इथं काय आहे, ही तापी नदी. ठीक आहे, केलं केलं सगळ्यांनी क्लिअर. तापी नदी, तापी नदीच्या दक्षिणेकडे हा जो रिजन आहे, हा रिजन, हा गुजरात मधला जो रिजन आहे, दिस इज कॉल्ड डांग. ओके, ह्याला म्हणलं जातं डांग जिल्हा. ठीक आहे, आणि याला म्हणलं जातं बांबू वने. या डांगमध्ये त्या ठिकाणी बांबू वने आहे. ठीक आहे, पॉईंट लक्षात आला डांगचा. देन देन स्टार्ट होतो आपला महाराष्ट्राचा खरा आणि मुख्य असा पर्वत. त्याला म्हणलं जातं काय, सह्याद्री. सह्याद्री जो आहे तो असा आहे. ठीक आहे, रायगडमध्ये तो एकदम जवळ गेलेला आहे. तो कोणाच्या, सह्याद्री. आता याला सह्याद्री म्हणतात, सहन करणारा पर्वत. ठीक आहे, सह्याद्री. आता याला सह्याद्रीच म्हणू, ह्याला काही वेगवेगळे नाव द्यायची काही गरज नाही आहे. आपण महाराष्ट्रामध्ये बरेचसे लोक याला सह्याद्री म्हणतात. या सह्याद्रीच्या काही उपरांगा आहेत, ज्या की उपरांगा या ठिकाणी सगळ्यात पहिली जी रांग निघाली इकडे या साईडला, ही पहिली रांग जी आहे ती निघाली गाळणा. फर्स्ट इज गाळणा डोंगर, सेकंड इज सातमाळ, अजिंठा. आता हे तुम्हाला लक्षात आलंच असेल मी काय म्हणतोय, सातमाळ आणि पुढे जाऊन अजिंठा. सध्या एवढंच लक्षात ठेवा, सातमाळ अजिंठा, पुढे त्याच्या जाऊ नका. त्याच्यानंतर या बाजूला हरिश्चंद्र, बालाघाट. ओके, हा 3 नंबरचा हरिश्चंद्र. बालाघाट हा पूर्ण अगदी तेलंगणाच्या एरियात गेलेला आहे. बालाघाट जो आहे ना, तो पूर्ण तेलंगणापर्यंत शिरलेला आहे पुढे. ठीक आहे, तर तिसरा पॉईंट हरिश्चंद्र, बाला घाट, हरिश्चंद्र, बाला घाट, आणि देन शंभू महादेव. हे आहेत महाराष्ट्रातील काही उपडोंगर रांगा जे की सह्याद्रीला लागून आहेत, जे की सह्याद्रीला लागून आहेत. ठीक आहे, सह्याद्रीवरती कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे. ओके, महाराष्ट्राचा जो सह्याद्री आहे, कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे. चला आता येऊ पुढं थोडासा गोव्याचा पट्टा. गोव्याच्या पट्ट्यामध्ये फक्त हा डोंगर रांगेचा एक पार्ट आहे, बट गोव्यामध्ये खूप उंच डोंगर रांग किंवा असं वेगळं असं वलय त्या ठिकाणी नाही, पण तो गोव्याशी संलग्न आहे. देन कर्नाटकमध्ये तो एकदमच समुद्र किनाऱ्याला गेलेला आहे, जवळ. तो एकदमच काय गेलेला आहे, समुद्र किनाऱ्याच्या एकदमच जवळ गेलेला आहे. कर्नाटकच्या एरियामध्ये तो एकदम जवळ गेलेला आहे. पण लक्षात आले, कर्नाटकमध्ये तो एकदम जवळ गेलेला आहे, एकदमच जवळ. आणि त्याच्यामुळेच ओके, त्याच्यामुळेच कर्नाटकच्या पट्ट्यामध्ये, या प्रदेशामध्ये, कर्नाटकचा जो भाग आहे त्यामध्ये बाबा बुदांच्या टेकड्या आणि कुद्रेमुखच्या टेकड्या तयार झालेल्या आहेत. ठीक आहे, लिहून घ्याल. बाबा बुदान हिल्स, बाबा बुदान हिल्स, बाबा बुदान हिल्स या ठिकाणी, बाबा बुदान हिल्स या भागात पसरलेले. ओके, बाबा बुदान हिल्स. देन त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण असा जॉईंट सेक्टर येतो, आणि हा जो जॉईंट सेक्टर आहे त्याला म्हटलं जातं निलगिरी. हा जो सेक्टर आहे ना बाबांनो, हा खूप इम्पॉर्टंट आहे. या जॉईंट सेक्टरला म्हटलं जातं निलगिरी एरिया. ठीक आहे, त्यातला निलगिरी कुठे आहे, तर निलगिरी बरोबर या ठिकाणी आहे. ओके, निलगिरी या ठिकाणी. बाकी निलगिरीच्या आधी, ओके, निलगिरीच्या आजूबाजूला बिलिगिरी वगैरे असे डोंगर या ठिकाणी आहेत.
ठीक आहे. निलगिरी टेकड्याच्या बाजूबाजूला बिलगिरी टेकड्या किंवा त्या ठिकाणी उटीच्या काही महत्त्वपूर्ण अशा टेकड्या या ठिकाणी आहेत. या ठिकाणी एक सेक्शन लिहूनच ठेवतो मी, निलगिरी. निलगिरी पर्वत यासाठी प्रसिद्ध आहे कारण की तो बनलेलाच आहे पूर्णपणे एक जुन्या काळातला एकदम एन्शंट टाईप, जे ज्वालामुखी झाल्या होत्या एकदम एन्शंट काळातल्या, त्या ज्वालामुखीच्या डोम्सपासून काही खास तयार झालेला तो भाग आहे. त्याच्यामुळे निलगिरी पर्वत जर थोडासा एक डार्क ब्लूइश दिसतो लांबून, म्हणून त्याला निळा पर्वत किंवा निलगिरी पर्वत म्हणून खास ओळखला जातो. या ठिकाणचा दोडा बेट्टा, ठीक आहे, हे सर्वोत्तम शिखर आहे. तर माकुर्णी हे दुसरं शिखर आहे. निलगिरी पर्वतावरचं सर्वोच्च शिखर जे आहे ते दोडा बेट्टा आहे. ठीक आहे, कोणता आहे तर दोडा बेट्टा. निलगिरी पर्वतावरचं सगळ्यात महत्त्वपूर्ण शिखर कोणतं तर दोडा बेट्टा. ठीक आहे. ओके, तर बाबा बुदान हिल्समध्ये सर्वोच्च शिखर राहिलं ते म्हणजे कुद्रेमुख. कुद्रेमुख हे त्या ठिकाणचं सर्वोच्च शिखर आहे. त्याला बुदामगिरी भाग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, बाबा बुदामगिरी. कुद्रेमुख हे सर्वोच्च या ठिकाणी शिखर आहे. बघा, कळसुबाई महाराष्ट्रातल्या भागातलं. ओके, कळसुबाई महाराष्ट्रातल्या भागात जे की तुम्हाला माहितीच आहे की 1646 मीटरचं आहे. बाबा बुदान जे आहे ते साधारणतः 1892 मीटरचं आहे. आणि सर्वोच्च शिखर असलेलं जे दोडा बेट्टा आहे ते दोडा बेट्टापर्यंत काही कमी नाही आहे. ठीक आहे, तर दोडा बेट्टाचा जो भाग आहे, ठीक आहे, दोडा बेट्टाचा जो भाग आहे तो जवळपास 2600 या ठिकाणी 2637 मीटरचा आहे. तर दोडा बेट्टा फर्स्ट आहे निलगिरीमधलं. आणि निलगिरीमधलं सेकंड जे आहे ते आहे माकुर्णी शिखर. आता बघा, तुम्हाला प्रत्येक एरियातले महत्त्वपूर्ण असे शिखर तुम्हाला बघायचे आहेत. तुम्हाला निलगिरीचं शिखर विचारलं जाऊ शकतं, बाबा बुदानच्या टेकड्यांमधलं शिखर विचारलं जाऊ शकतं, आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीचं सुद्धा शिखर विचारलं जाऊ शकतं. डांग आणि गोवा एवढा महत्त्वाचा नाही, त्याला सोडून द्या. ओके. हां, येस, फाऊल माळा पण आहे. फाऊल माळा सुद्धा त्या ठिकाणी आहे. अठराशे 1892 हा लक्षात ठेवा. कुद्रेमुखचा एरिया, त्याला वावळ माळा पण म्हणतात. ओके, काही प्रॉब्लेम नाही, तो पण एक भाग महत्त्वाचा आहे. आता या निलगिरीच्या दक्षिणेकडे जो पर्वत आहे, ओके, या निलगिरीच्या दक्षिणेकडचा जो पर्वत आहे तो जनरली तामिळनाडू आणि केरळच्या भागामध्ये येतो. तामिळनाडू आणि केरळच्या भागामध्ये येतो. या तामिळनाडू आणि केरळच्या भागामध्ये असलेल्या भागाला म्हणजे एकदम सदर्न साईडला, ठीक आहे, सदर्न साईडला त्याला निलगिरी मलाई डोंगर म्हणतात. त्याला निलगिरीच्या दक्षिणेकडेचा असा निलगिरी ते मलाई असा डोंगर रांग म्हणतात. या निलगिरी मलाई डोंगर रांगेमध्ये, ठीक आहे, या ठिकाणी अण्णामलाई हे महत्त्वपूर्ण असं शिखर आहे. त्याला अण्णामलाईच्या टेकड्या म्हणतात. ठीक आहे, निलगिरी पर्वताच्या दक्षिणेकडे असलेल्या निलगिरी मलाई या डोंगर रांगेमध्ये अन्नेमुडी, ओके, याला अण्णामलाई पण म्हणतात. मी परत एकदा सांगतो, याला त्याचं नाव, ओके, अण्णामलाई पण आहे. या अण्णामलाईमध्ये सर्वोच्च शिखर तुम्हाला सुटसुटीत वाटतंय का गिचकिडूकाला वाटतंय? अनैमुडी. या अनैमुडी हे जे शिखर आहे ते आहे 2695, 2695. ओके, आणि त्याच्या दक्षिणेकडे अजूनही त्याच्या दक्षिणेकडचा भाग आहेच पोरांनो, टेन्शन घेऊ नका, लय पर्वत डेंजर असतात. तर ह्या सगळ्यात दक्षिणेकडचा भाग आहे, दिस इज कॉल्ड कार्डमम.
मम. ठीक आहे, काड मम. ठीक आहे, काड मम. काड मम. आलं भावांनो, आलं का लक्षात? पण लक्षात आलं? याला म्हणलं जातं निलगिरी मलाई डोंगररांग. निलगिरी मलाई डोंगररांग असा या साईडला आहे. इकडे घ्या थोडं, तमिळनाडूच्या आतमध्ये घ्या. निलगिरी मलाई डोंगररांग. आता निलगिरी आणि निलगिरी मलाई डोंगररांग यांच्यामध्ये एक खाडी, एक खिंड आहे. ओके, याला म्हणतात पालघाटची खिंड. याला म्हणतात पालघाट खिंड. दॅट्स इट. पूर्ण पश्चिम घाट तसा विचार केला तर उत्तरेकडून दक्षिणेकडे खूप मोठ्या खिंडी नाही आहेत, पण या सगळ्या खिंडींपैकी म्हणजे आहेत छोट्या मोठ्या काही घाट तयार केलेले आहेत, पण एवढी मोठी खिंड नाही. पूर्ण हा सलग आहे. फक्त इथं या साईडला तो पालघाटनं काय केलेला आहे, छेदलेला आहे. मग हा पालघाट तुम्हाला विचारला जाऊ शकतो की पालघाट कुठे आहे. ठीक आहे, तर पालघाट जो प्रदेश आहे तो पालघाट प्रदेश कुठे, तर निलगिरी डोंगर आणि निलगिरी मलाई डोंगर, त्याला अन्नामलाई म्हणतात, त्या दोघांच्या डोंगराच्या मधल्या भागामध्ये हा पालघाट खिंडचा भाग येतो. पालघाट खिंड ही तमिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांना जोडते. तमिळनाडू आणि केरळ ह्या दोन राज्यांना जोडते. तर सगळ्यांना तुम्हाला सुटसुटीत लक्षात आलंय का सगळं? अपूर्ण चित्र, पूर्ण चित्र लक्षात आलंय का? हे पूर्णच्या पूर्ण चित्र लक्षात आलंय का? कारण की हे पूर्ण चित्र लक्षात येणं खूप गरजेचं आहे. आता कधी कधी डोक्याच्या वरनं जाते. ठीक आहे, अनैमुडी हे 2695 मीटरचं आहे. जर हा पूर्ण डोंगर रांगेचा विचार केला तर एकूण वेस्टर्न घाट मध्ये सर्वोच्च शिखर, वेस्टर्न घाट मधलं सर्वोच्च शिखर जे आहे ते सर्वोच्च शिखर म्हणजे अनैमुडी आहे. अनैमुडी, जे की अन्नामलाई डोंगर रांगेच्या भागात आहे. अन्नामलाई डोंगर रांगेच्या भागामध्ये आहे. ठीक आहे, अनैमुडी. अनैमुडी हे पर्टिक्युलरली तमिळनाडूच्या सेक्शनमध्ये जास्त टार्गेट होतं. डोक्यात बसवलं का? कधी याच्यावर क्वेश्चन विचारले तर चुकू नका आता.